महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के सर, अभिनंदन तुमचं. प्रथमतः तुम्हाला उमेदवारी मिळाली, मात्र काय सांगाल एकंदरीत राजीनामा द्यायचं नाट्य आता या ठिकाणी मीरा रोड असेल आणि नवी मुंबई सुरू झाले भाजपकडनं, तुमचं मत कसं आहे? प्रत्येकाला वाटत असतं की मला आमच्या पक्षाला उमेदवारी मिळेल, आमच्या उमेदवाराला उमेदवार मिळेल. बाजूलाच असलेलं भिवंडी आहे, भिवंडीमधील शिवसैनिकांना सुद्धा वाटते की ताकद आमची आहे, मग आम्हाला उमेदवारी मिळावी. बाजूला असलेलं पालघर आहे की त्या ठिकाणी आमचा खासदार होता, त्या ठिकाणी सुद्धा आमच्या पक्षाला वाटते की आमचा या ठिकाणी खासदार होता, मग आम्हाला का नाही उमेदवारी. बाजूलाच असलेलं हा मतदारसंघ जो ईशान्य मुंबई, त्या ठिकाणी सुद्धा वाटतं आहे की आम्हाला उमेदवारी मिळेल. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अशा पद्धतीने थोडंफार नाराजी असते, 1-2 दिवसात तो विषय संपून जातो. मात्र तुम्ही गणेश नाईक यांची पण देखील भेट घेतली असं समोर आले. काय एकंदरीत बोलणं केलं आहे त्यांनी? भाजपमधल्या पदाधिकाऱ्यांना काय समजवण्याचं त्यांनी समजूत काढली आहे का? माननीय गणेश नाईक साहेब यांच्या मी हाताखाली काम केलेलं आहे. विद्यार्थी सेनेचा कार्यकर्ता म्हणून ते शिवसेनेचे नेते असताना मी काम सुरू केलेलं. मी त्यांचा एक आवडता कार्यकर्ता होतो. जरी त्यांनी नंतर शिवसेना सोडली, पण त्यानंतर कायम त्यांनी माझं कौतुक केलं. अनेक भाषणांमध्ये माझ्या कामाचं कौतुक केलं की कार्यकर्ता कसा असावा, तर नरेश म्हस्केसारखा असावा. त्यामुळे त्यांचंही माझ्यावरती प्रेम आहे. आता तर आम्ही महायुतीत आहोत. त्यांचा आज आशीर्वाद मी घेतलेला आहे. माझ्यासोबत प्रताप सरनाईक असतील, रवींद्र फाटक, भाजपचे शहर अध्यक्ष संजय वाघुले. मी आज देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतल्यानंतर नाईक साहेबांची सुद्धा भेट घेतली आणि त्यांनी मला सांगितलं, ठीक आहे, नाराजी जी काही ती मी दूर करेल आणि मी तुझ्या पाठीमागे ठामपणे उभा असेल. 2 दिवसांमध्ये हा सर्व विषय संपणार आहे म्हणून. मात्र कॅमेरा मनीष विचारेचा, गणेश सोरा, टीव्ही मराठी, ठाणे. महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के सर, अभिनंदन तुमचं. प्रथमतः तुम्हाला उमेदवारी मिळाली, मात्र काय सांगाल एकंदरीत राजीनामा द्यायचं नाट्य आता या ठिकाणी मीरा रोड असेल आणि नवी मुंबई सुरू झाले भाजपकडनं, तुमचं मत कसं आहे? प्रत्येकाला वाटत असतं की मला आमच्या पक्षाला उमेदवारी मिळेल, आमच्या उमेदवाराला उमेदवार मिळेल. बाजूलाच असलेलं भिवंडी आहे, भिवंडीमधील शिवसैनिकांना सुद्धा वाटते की ताकद आमची आहे, मग आम्हाला उमेदवारी मिळावी. बाजूला असलेलं पालघर आहे की त्या ठिकाणी आमचा खासदार होता, त्या ठिकाणी सुद्धा आमच्या पक्षाला वाटते की आमचा या ठिकाणी खासदार होता, मग आम्हाला का नाही उमेदवारी. बाजूलाच असलेलं हा मतदारसंघ जो ईशान्य मुंबई, त्या ठिकाणी सुद्धा वाटतं आहे की आम्हाला उमेदवारी मिळेल. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अशा पद्धतीने थोडंफार नाराजी असते, 1-2 दिवसात तो विषय संपून जातो. मात्र तुम्ही गणेश नाईक यांची पण देखील भेट घेतली असं समोर आले. काय एकंदरीत बोलणं केलं आहे त्यांनी? भाजपमधल्या पदाधिकाऱ्यांना काय समजवण्याचं त्यांनी समजूत काढली आहे का? माननीय गणेश नाईक साहेब यांच्या मी हाताखाली काम केलेलं आहे. विद्यार्थी सेनेचा कार्यकर्ता म्हणून ते शिवसेनेचे नेते असताना मी काम सुरू केलेलं. मी त्यांचा एक आवडता कार्यकर्ता होतो. जरी त्यांनी नंतर शिवसेना सोडली, पण त्यानंतर कायम त्यांनी माझं कौतुक केलं. अनेक भाषणांमध्ये माझ्या कामाचं कौतुक केलं की कार्यकर्ता कसा असावा, तर नरेश म्हस्केसारखा असावा. त्यामुळे त्यांचंही माझ्यावरती प्रेम आहे. आता तर आम्ही महायुतीत आहोत. त्यांचा आज आशीर्वाद मी घेतलेला आहे. माझ्यासोबत प्रताप सरनाईक असतील, रवींद्र फाटक, भाजपचे शहर अध्यक्ष संजय वाघुले. मी आज देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतल्यानंतर नाईक साहेबांची सुद्धा भेट घेतली आणि त्यांनी मला सांगितलं, ठीक आहे, नाराजी जी काही ती मी दूर करेल आणि मी तुझ्या पाठीमागे ठामपणे उभा असेल. 2 दिवसांमध्ये हा सर्व विषय संपणार आहे म्हणून. मात्र कॅमेरा मनीष विचारेचा, गणेश सोरा, टीव्ही मराठी, ठाणे.